नेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रातील AI तंत्रज्ञान भाग 6 संवादक भावेश ब्राह्मणकर सादर करते कृष्णा शिंदे. प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक. जय जवान जय किसान जय विज्ञान. नमस्कार श्रोते हो, नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आज आपण AIचा उपयोग जलप्रदूषण रोखण्यासाठी कसा होतो या संबंधी जाणून घेणार आहोत. श्रोते हो, पाणी हेच जीवन आहे असं आपण म्हणतो, पण आज आपल्या नद्या, तलाव आणि समुद्र प्रदूषणाच्या विळख्यात पडलेले आहेत. रसायने, प्लास्टिक आणि सांडपाण्यामुळे हे जीवनच आज धोक्यात आलं आहे. पण विज्ञानाकडे यावरही एक स्मार्ट उपाय आहे आणि तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI. जलप्रदूषण रोखण्यात AI नेमकं कसं काम करतं, म्हणजे संगणक पाण्याला कसं काय तपासू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. पूर्वी पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत न्यावे लागायचे आणि त्याचा रिपोर्ट यायला कित्येक दिवस लागायचे. पण आता स्मार्ट सेन्सर्स आले आहेत. हे सेन्सर्स नदीत किंवा पाण्याच्या टाक्यांमध्ये बसवले जातात. ते पाण्याचा pH स्तर, विरघळलेला ऑक्सिजन आणि रसायने यांची माहिती दर सेकंदाला AI प्रणालीला पाठवतात. म्हणजेच रक्ताच्या चाचणीसारखं रिअल टाईम रिपोर्टिंग. महत्त्वाचं म्हणजे AI ही माहिती केवळ गोळा करत नाही, तर त्यात काही बदल झाला, समजा एखाद्या कारखान्याने अचानक सांडपाणी सोडलं, तर AI लगेच धोक्याची सूचना प्रशासनाला पाठवतो. यामुळे प्रदूषणाचा उगम कुठे आहे हे काही मिनिटात कळतं. ड्रोन आणि उपग्रहांची मदत घेऊनही AI अतिशय प्रभावी काम करते. जसे की समुद्रातील प्लास्टिक कचरा शोधण्यासाठी AIचा वापर. समुद्राच्या अथांग पाण्यावर लक्ष ठेवणं माणसाला कठीण आहे. तिथे AI युक्त ड्रोन्स आणि उपग्रह काम करतात. AI हे उपग्रहाच्या चित्रांमधून तेलाची गळती किंवा प्लास्टिकच्या ढिगाऱ्यांचे अचूक स्थान शोधून काढतं. यामुळे प्रदूषण पसरण्याआधीच ते साफ करणं सोपं जातं. याचाच अर्थ आकाशातून लक्ष आणि पाण्यातून संरक्षण. एवढंच नाही तर महापालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये सुद्धा AI वापरलं जातं. सांडपाण्यातील घाण किती आहे ते हे ओळखून ते शुद्ध करण्यासाठी किती रसायने वापरायची याचा निर्णय AI स्वतः घेऊ शकतं. यामुळे पाण्याची शुद्धता वाढते आणि वीज आणि पैशांची बचतही होते. हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की भविष्यात आपल्या नद्या पुन्हा शुद्ध होतील, पण हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी कसं फायदेशीर ठरेल? लवकरच आपल्या मोबाईलवर अशा प्रणाली येतील ज्यामुळे आपण आपल्या घरात येणारं पाणी किती शुद्ध आहे हे एका क्लिकवर पाहू शकू. AIमुळे जलप्रदूषणाचे पूर्वानुमान करणंही शक्य झालं आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यात पावसाळ्यामुळे नदीत किती गाळ येईल किंवा प्रदूषण वाढेल याचा अंदाज आधीच घेऊन प्रशासन सज्ज राहू शकतं. तंत्रज्ञान आपल्या मदतीला आहेच, पण पाणी प्रदूषित होऊ नये याची काळजी घेणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. तेव्हा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. जय जवान जय किसान जय विज्ञान.